आणि 2 ओव्हरची मॅच आहे आणि या 2 ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी प्रारंभिक फलंदाज पाहू शकताय केदारेश्वर पिंपरी अ टीमची. पंच मॅच चालू करायची आहे, खूप वेळ लागतोय. आपण 4 षटकाही 20 मिनिटांमध्ये लावतो, तुम्ही 10 मिनिटं टाइम द्या. चला गोलंदाजी सुरू करायची आहे. येस नो टाइमपास, विदाउट टाइमपास मॅच सुरू करायची. पॉवर प्लेचं बंधन नाही आहे. दोन्ही बॅट्समन पाहू शकताय उजव्या हाताची अस्त्र मैदानामध्ये आणि विकास जाधव आणि गणेश जाधवला पुन्हा एकदा पाहू शकताय. मागील मॅचमध्ये असफल ठरले विकास नक्कीच आणि गणेश मात्र तदनंतर आलेला बॅट्समन विनायक याने कमालीची बॅटिंग करत दाखल केले टीम पिंपरीला या फेरीमध्ये. आणि सज्ज आहे अमरदीप दौली ब संघ. काल अ संघ अंतिम फेरीमध्ये, आज ब संघाचा खेळ चांगला सुरू काय. पहिला चेंडू लोवर फुलटॉस चेंडू होता आणि कधी कधी अशा पद्धतीच्या चेंडूंना माफी मिळत नाही. मात्र सुरुवातीचा काळ आहे. पहिला चेंडू हाताळला गेला ओव्हर द विकेटने. ऋषिकेश साळके पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळते. सुरुवात केली आहे शुभ आकडा, मी म्हणेल आरंभ झालाय फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा. एक धाव फलकावरती. चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतोय आपण आणि शेवटची काहीशी घडी आता राजेंद्र कदम इथे सुरू झाली आहे. शेवटचे काहीशे सामने शिल्लक आहेत आणि त्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये आपल्याला नक्कीच मोठी जुगलबंदी पाहायला मिळेल. या अगोदरची मॅच ना विसरू शकेल विनायक जाधव, ना विसरू शकणारे पूर्ण केदारनाथ असंघ. कारण की काय मॅच होती, रफ अँड टफ, आरपारची लढाई. इथे देखील आरपारची लढाई. डाऊन द ग्राउंड खेळला स्ट्रोक वाईडिश काऊ कॉर्नर रिजनला निखिल साळके पर्यंत पोहोचतो चेंडू आणि सिंगल. पाऊसात शांत पद्धतीने केले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही, कोणती छेडछाड केली नाही चेंडू सोबत. माहिती आहे कसून आहे गोलंदाज असणार आहे. अवांतर धावेने इथे मात्र 1 अंक वाढेल. आणि या छोट्या मोठ्या चुका आहेत. आता या चुका जर वाढल्या, अर्थात चुका घडल्या, तर मात्र इथून परतीचा रस्ता प्रत्येकाला पकडावा लागणार आहे. इथून मात्र समोरच्याला आपण बेनिफिट देणार आहोत या छोट्या मोठ्या चुकांपासून. अवांतर धाव गंडी जाते. 3 रन्स ऑन कार्ड आहेत. बारक्या जाधव मागील मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार, या मॅचमध्ये सिंगल घेतली आहे. इथून पाहू शकता शॉर्ट टर्म पुल केला, मात्र इथे क्षेत्ररक्षक कॅच वरती होता. यस, तेल लगा के आने वाला खिलाड़ी है, कैच नहीं पकड़ सका, कैच ड्रॉप हुई है. मैच भी ड्रॉप हो सकती है. या मॅच मध्ये कॅच सुटली आहे बारक्या जाधव याची. दुसरं जीवदान विकास जाधव याच्या पाठीवरती मी म्हणेल या छोट्या खेळाडूने दिलेला आयुष्यमान भवचा आशीर्वाद आहे राजेंद्र कदम या मॅचमध्ये. कारण की या शेवटच्या सामन्यांमध्ये 2 षटकाचा जिथे विचार केला, इथे मात्र हार्ड हिटिंग बॅटिंग लाईनअप केदारेश्वर पिंपरी अ संघाकडे आणि त्यापैकी एका खेळाडूचा जेल सोडणं. चुकीला माफी नाही, मात्र माफी देईल का बॅट्समन विकास जाधव याच्याकडे पाहावं लागणार आहे. ऋषिकेश चाळके, यस, गणेश जाधव मैदानामध्ये आहे. लोवर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने पाहू शकता. फाईन खेळलाय, 1 बाउन्स, येतोय चौकार. आताच आमच्या इथे वडवळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सन्माननीय श्री पाटील साहेब यांचं इथं आगमन होतंय, तरी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच वडवळ ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय श्री भगवान वाघमारे साहेब यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील इथे मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. ऑल टू संदेश. 4 रन्स वाढते 8 धावा फलकावरती. पहिलं षटक या सामन्यामध्ये ऋषिकेश चाळकेचं ओव्हर द विकेटने गणेशसाठी स्विच हिट केलाय. बॅट्समन गणेशच्या बॅट मधून येतोय. यस, बिग हिट, षटकार. जाधव एक त्यांनी नक्कीच तिकडे मॅच मिस केली आहे. टॉप 3 मध्ये तिथे देखील होते, मात्र गंध छंद ठेवला या टुर्नामेंटमध्ये बनून राहण्याचा. मागील मॅच देखील कसून गेले. या मॅच मध्ये आता मात्र हे प्रारंभिक फलंदाज तुटून पडलेत. ऋषिकेश चाळके याच्यावरती पाहू शकता आक्रमण चढवलं. एका बाजूने गणेश जाधवने, दुसऱ्या बाजूने साथ दिले विकास जाधवने. जीवदान मिळाले त्याला, मात्र साथीने उभा आहे तो ऋषिकेश. आता मात्र अडचणीमध्ये, फटका फसलाय, उंची जास्त, लांबी कमी. यस, 2 क्षेत्ररक्षक आले आणि संदेश आणि निखिल याच्यामध्ये ताळमेळ जर बिघडला असता तरी दुसरी जेल सुटली असती. यस, कॅच पकडले गणेश जाधवची.
चॅम्पियन ट्रॉफी 2021 स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि सूर्य जसा कलेला जातोय तसं मान्यवरांची मांदियाळी ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आमच्या आमंत्रणाला मान देऊन कोयना पुनर्वसन मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी उपाध्यक्ष सुरेशजी चाळके साहेब, त्याचप्रमाणे सचिनजी मोरे सदस्य ग्रामपंचायत वडवळ, श्री संतोषजी चव्हाण उद्योजक, या सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. आपणास विनंती करतोय मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. कालच्या दिवसामध्ये ह्या ठिकाणी 12 संघ खेळले आणि 12 संघांमधून अमरदीप धवली संघ हा अंतिम फेरीला येऊन टेपला आहे आणि नक्कीच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की ह्या संघाचा प्रत्युत्तर देण्यासाठी आजच्या दिवसामध्ये कोणता संघ फायनलला येतो आहे. नक्कीच आजच्या दिवसामधले सगळे संघ हे मजबूत आणि चांगला सराव करून ह्या ठिकाणी खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत, परंतु ज्याचा खेळ ज्याची गुणवत्ता चांगली असेल तो खेळ संघच अंतिम फेरी गाठू शकतो आणि त्याचं विस्तृत असं विवरण करण्यासाठी ह्या ठिकाणी राजा कदम आणि सिद्धेश सकपाळ. नक्कीच अशोकजी महाराज जे या स्पर्धेसाठी नक्कीच उशिरा उपस्थित झाले आजच्या दिवसामध्ये. नक्कीच आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांची नुकतीच मीटिंग संपून ते इथं दाखल झाले. नक्कीच सहर्ष स्वागत आहे आपलं देखील. आणि कुसावडे गावचं आयोजन मी कालपासून पाहतोय ना, सगळ्यांनी सहभाग घेतला आहे. इथे असणारा प्रत्येक कुसावडे टीममधला खेळाडू असू द्या, त्यांचा पाठीराख किंवा मान्यवर असू द्यात. अगदी बरोबर सिद्धेश, ह्या ठिकाणी बघताय तुम्ही की हे सुसज्ज असे जे मैदान आहे, जय भवानी मित्रमंडळाचे आनंद ह्यांचं सिंहाची भूमिका ह्या मैदानाचा आयोजन नियोजनामध्ये आहे आणि तितकंच स्पर्धा प्रमुख अजय आणि अशोक यांनी मोलाचं योगदान या ठिकाणी दिले. काल आम्ही उल्लेख केला होता की जो कोणी हे मैदान पहिलं बनवतो त्याला फिजिकली खूपच कष्ट त्रास सहन करावा लागतो आणि आमच्या गावच्या तरुण मंडळाने हा त्रास सहन केला आहे. म्हणून उद्या जे संघ इथं खेळले जाणार आहेत, उद्या ज्या टुर्नामेंट्स भरवले जाणार आहेत, त्यांना ग्राउंड हा मायनस पॉईंट असेल, कारण इथं सगळ्या प्रकारची तयारी कुसावडे संघाने केलेली आहे. येस, प्लस पॉईंट ठरणार आहे सगळ्यांसाठी. हे मैदान खुलं आहे. सेकंड ओव्हर शुभम, फर्स्ट बॉल खूप बाहेर हाताळला आहे. येस, पंच आमच्याकडे वळतेत. आपण तर धावेचा इशारा येतोय आणि 15 रन्स ऑन कार्ड आहेत. 1 लॉस झाला आहे. गणेश जाधव माघारी आला आहे आणि विनायक जाधव 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला दाखल झाला आहे. मगाशी पाहिलं तो नंबर 5 वरती येऊन काय फलंदाजी केली. आता मात्र त्याला प्रमोट केलंय टीमच्या कर्णधाराने, वरती पाठवलंय एक युवा गोलंदाज. इथे मात्र पाहू शकता समोर खेळलाय वाईडिश लॉंग ऑफ वरती संदेश सारखे कॅच वरती. आता मात्र बॅक टू बॅक झटका म्हणेल मी, झटका नाही जर चटका आहे केदारेश्वर टीमसाठी. विनायक जाधव माघारी. झालाय विकेट मोठा मी म्हणेल. शुभम हा नवोदित गोलंदाज आहे. मी त्याच्यासाठी नक्कीच एवढंच म्हणेल की प्रयत्न सोडू नको मित्रा, कारण की कधी सुरुवात जेव्हा आपण करतो ती नेहमीच कठीणच असते आणि इथे कठीण सुरुवात राहील तुझ्यासाठी, परंतु येणारा काळ तुझ्यासाठी नक्कीच एक नवा सूर्य देणारा असेल, एक नवीन तुझ्यासाठी ओळख देणारा असेल. आणि तुला जर स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर दुसऱ्याच्या सावलीत उभं राहून जमणार नाही आहे. स्वतःला मेहनत करावी लागेल, स्वतःला सूर्यासमोर ठेवावं लागेल, तेव्हा तुझी सावली तुझी ओळख निर्माण होणार आहे. आणि शुभमच्या पहिल्या चेंडू अवांतर दुसऱ्या चेंडूवर विकेट. 3रा बॉल आडव्या बॅटने फाईन लेगला क्षेत्ररक्षक जरूर आहे, मात्र चेस होणार का नाही. या चेंडू यस जातोय सीमारेखेच्या बाहेर, मिळतोय चौकार. पाहुण्यांची ह्या ठिकाणी गर्दी वाढू लागलेली आहे. युवासेना अधिकारी तथा वडवळ विभागाचे माजी अध्यक्ष संतोषजी सकपाळ, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते ज्यांची जागा ह्या ठिकाणी अवेलेबल आहे आपल्याला मैदानासाठी असे सुरेशजी शिंदे यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये सेम स्ट्रोक आहे, सेम ॲलिमेशन लाभलंय. चेंडू पुन्हा एकदा पाहू शकता तिथेच गेला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला. प्री माइंडेड आहे कर्णधार.
राष्ट्रवादी विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री शुभम सकपाळ यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज येस आता मात्र पारदर्शक नक्कीच येणार आहे. दौली संघ आहे समोर आणि विचार केला तर बॅटिंग करतोय पिंपरी संघ. मात्र आपल्या वडवळी विभागातील एका कार्यकर्त्याने नक्कीच पारदर्शक लावलंय. हे आहे मित्रांनो क्रिकेटचा वेळ. आपला असो वा दुसऱ्याचा असू द्या, परंतु ज्याचा खेळ चांगला आहे त्याच्या पाठीमागे प्रेक्षक मायबाप नेहमीच दाद देत असतात आणि त्या दाद देताना नक्कीच शुभम सकपाळ नक्कीच धन्यवाद आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. शुभम सकपाळ नक्कीच आमच्या मंचावर नाही आहेत, परंतु प्रेक्षक बनून त्यांनी नक्कीच या सामन्यांचा आनंद घेण्याचा नक्कीच त्यांनी इथं ठरवलं आहे. परंतु मी विनंती करतो त्यांना की आपण या मंचावरती येऊन या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा. सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा. संदेश जाधव, वन बाउन्स निखिल चाळके, दोन बंधू पाहू शकता स्क्वेअर लेग साईडला आणि या चेंडूवरती 2 धावा मिळतात. विकास जाधव खूप अगोदरच मागील चेंडूवरती विचार केला तर माइंड सेट करून होता, मात्र तिथे धाव चोरण्यामध्ये नक्कीच त्यांची गमदारता पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट खूप स्लो. जेव्हा डबल रन घ्यायचा तेव्हा पहिला रन खूप वेगाने पूर्ण करायची आवश्यकता होती आणि रन्स 22 धावांवरती. शेवटचं षटक आहे, 2च षटकांचा सामना आणि या 2 षटकांमध्ये नक्कीच जिंदगी कोई आसान नहीं है, बस उसको मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं है, बस समय को सही बनाना पड़ता है. आणि इथे सही समय दोन्ही संघांना आणावा लागणार आहे. जर इथे अस्तित्व टिकवायचं आहे तर मात्र इथे स्वतःला बनवून ठेवावं लागणार आहे. मॅचमध्ये सिंगल मिळते. विकास जाधवने कदाचित सायकर एमकडे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. धीम्या गतीचा मीडियम पेसर गोलंदाजी करतोय आणि या शुभम चाळकेच्या षटकातील विचारात घेतलं तर शेवटचा लास्ट बॉल आहे आणि 2 षटकांचा सामना म्हटला तर प्रति चेंडू हल्ले चढवले जातात. मात्र इथे बेड्या ठोकल्या होत्या पहिल्या षटकाच्या सांगताना. जसं दुसरं षटक सुरू झालं शुभम याचं एक लाजबाब स्पेल म्हणेल मी. एक छोटी मूर्ती, त्याच्यासमोर विकास जाधव सारखा बॅट्समन आणि त्यांनी केलेली कामगिरी. लास्ट बॉल शेष आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फर्स्ट इनिंग एंड होणार आहे आणि लास्ट बॉलसाठी सज्ज आहे यस बारक्या जाधव. फुलर लेनचा चेंडू अगदी पॅडवरती आदळला, त्याच्या मिस केलाय म्हणेल मी, फटका मिस केलाय. या चेंडूवरती मोठा अंक दिसत होता, मात्र या चेंडूच्या समवेत पाहू शकता आपण सिंगल मिळते. सिंगल के अलावा कुछ नाही आहे. इथे मात्र फर्स्ट इनिंग ओव्हर झाली आणि पहिल्या इनिंगच्या ओव्हर झाल्यानंतर धावा जमा झाले तर टीम केदारेश्वर पिंपरी संघाच्या 24 धावा. 25 धावेची दुसऱ्या सत्रामध्ये आवश्यकता अमरदीप दौली ब संघासाठी. आणि इथून पुढे सज्ज राहणार आहे राजे आराव संघ. त्यांना लकी ड्रॉच्या स्वरूपात एक पुढे वाटचाल मिळाली. त्यांनी आजच्या दिवसातील नक्कीच मी म्हणेल सेकंड मॅच राहणार आहे. मात्र त्या शेड्यूलमधली ती खेळण्यासाठी सज्ज आहेत. मात्र 2 हात करणार नक्की कोण आहे, कारण की चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमधलं कालच्या दिवसामधली शृंखला आपण पाहिली तर तिथे अमरदीप अ संघ दाखल झाला आहे आणि आजच्या दिवसामध्ये शेवटचे 3 संघ हातामध्ये आहेत. नक्कीच प्रेक्षक वर्गाचं लक्ष लागलं आहे की कालचा जो संघ अमरदीप धवली आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आजचा तुल्यबळ संघ कोण असेल याच्याकडे मैदानाच्या चारी बाजूने असलेल्या प्रेक्षक वर्गाचं लक्ष लागलेलं आहे. आणि अर्थातच मंचावरची जी गर्दी आहे ती वाढू लागलेली आहे. या ठिकाणी प्रेक्षकांचं आणि या कार्यक्रमाचं शोभा वाढवण्यासाठी कोयना पुढोरसात मराठा समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय विष्णूजी सावंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कार्याध्यक्ष देवजी मरागजे साहेब या ठिकाणी हजर आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार स्वागत. त्याचप्रमाणे शेतकरी कामगार संघाचे अध्यक्ष आनंदजी शेतकरी काय संघटने कोयना प्रकल्पग्रस्त शेतकरी संघ अध्यक्ष आनंद मरागजे ह्यांचीसुद्धा उपस्थिती मला वाटते सकाळपासूनच ते इथं आवर्जून आहेत. बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत. आमच्या गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते, मग ते विलास मरागजे असतील, लहू मरागजे असतील, जगदीश मरागजे असतील, दिनेश मरागजे असतील आणि बरेचशी या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत हे सर्वजण जातीने या ठिकाणी लक्ष देत आहेत. आपण बघतोय की कालच्या दिवसापासून जय भवानीचे जे पदाधिकारी आहेत मग एकही पदाधिकारी ह्या स्टेजवरती बसताना दिसला नाही. आनंद मरागजे असतील अध्यक्ष, श्रीकांत मरागजे उपाध्यक्ष, संतोष मरागजे कार्याध्यक्ष. स्कोर सांगा.
धावसंख्या आली ती 24 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. तसेच ग्रामपंचायत वडवळचे सदस्य सचिनजी मोरे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं तर पारितोषिक आलेलं आहे. अमरदीप धवली संघासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक बोलवतो ना. खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे सुनील मरागजे सरसचिव, महेश दिगंबर मरागजे खजिनदार, प्रशांत वसंत मरागजे सहखजिनदार आणि महत्त्वाच्या भूमिकेमध्ये अशोक सीताराम मरागजे. चला पंच आणि सामना चालू करा. अजय वेळ फार कमी आहे आपल्याकडे. फलंदाज पाठवायचे आहेत, फलंदाज. संजय मरागजे हे स्पर्धा प्रमुखाची भूमिका या ठिकाणी चोखपणे बजावत आहेत. नक्कीच ह्या सर्व कार्यकारिणीचं या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमीच आहे. सलामीची जोडी जाऊ द्या लवकर. अमरदीप धवली संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. हा, एक मिनिट. हे चेंडू द्या. या ठिकाणी आपण बघताय हे सुंदर असं जे मैदान सजलंय आणि त्याच्यासाठी सुरेश रामचंद्र शिंदे आणि गजानन रामचंद्र शेल्लार यांनी आपल्या जागा कित्येक वर्षापासून या ठिकाणी आम्हाला बिना मोबदल्या दिले. त्यामुळेच ह्या ठिकाणी अशा प्रकारचे विविध सामन्यांचं आयोजन आम्ही करू शकलेलो आहे. त्यांचं धन्यवाद मानावं तितकं कमीच आहे. या मंचाच्या समोर आपण बघतोय कोरोनाच्या लढाईमध्ये जे ह्या ठिकाणी जमीन मालक आहेत त्यांची मुलगी कैलासवासी संजना सुरेश शिंदे ह्या स्वर्गवासी झाल्यात. त्यांची स्मरण व्हावं म्हणून जय भवानी मित्रमंडळाने या ठिकाणी त्यांचं मंचावरती फलक लावलेला आहे. त्याचप्रमाणे स्वागतासाठी परवाच झालेल्या तामिळनाडू दुर्घटनेमध्ये गेले फलंदाज. सर्व संघांना नोंद घ्यायची आहे, वेळ कमी आहे दरम्यान आपण मैदानावरती जातोय. मैदानावरती जातोय जे ते अमरदीप धवली वर्सेस केदारेश्वर पिंपरी या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना केदारेश्वर पिंपरी संघाने धावसंख्या उभारली आहे 24 आणि 25 धावांची गरज आहे ती अमरदीप धवली संघाला. ओपनिंगचे फलंदाज मैदानामध्ये सिद्धेश आणि संदेश हे दोन फलंदाज, ऋषी आणि संदेश. स्ट्राइकला आहे तो सिद्धू, ऋषी आणि नॉन स्ट्राइकला संदेश. ओपनिंगचा गोलंदाज संदेश, पहिल्या षटकातील पहिला चेंडू संदेशाचा ऋषी यांच्यासाठी आहे. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी केली होती ऋषी यांनी त्याच पद्धतीची फलंदाजी करण्याची गरज अमरदीप धवली संघाला. तितपत चांगल्या ताकदीचा गोलंदाज आहे तो संदेश. कितपत धावा आपल्या षटकामध्ये देतोय ते पाहायचं आहे. दरम्यान पहिला चेंडू आणि पहिला चेंडू एक सुरेख चेंडू म्हणावं लागेल. सरळ यष्टीरक्षक आता यांच्या हातामध्ये जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. रमेश गायकवाड सदस्य ग्रामपंचायत वडवळ आपलं सुद्धा ह्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान पुढचा चेंडू संदेशांचा आणि हा स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला केदारेश्वर पिंपरी संघाकडून. संदेशांची सुरेख गोलंदाजी. 2 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश मिळत आहे ते संदेशांना. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, पुढचा चेंडू संदेशांचा. खेळतोय तो ऋषी. आणि आता मात्र वळवून मारण्याचा प्रयत्न होता परंतु डाबे यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी पनिशमेंट केली आहे. एक सोयर पद्धतीचा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. अवंतर दावेनी संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या होते ती 1 अमरदीप धवली संघाची. दरम्यान पुढचा चेंडू वळवून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू होता. सोयर चेंडू. धावसंख्या 2. 2 चेंडू सोयर टाकले ते संदेशांनी. 2 चेंडू डॉट. धावसंख्या ती 2. पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेतलेली आहे. पायच्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का परंतु नाही. एका धावेवर रोखलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ते बारक्यांचं होतंय. ऋषी खातं खोलतोय. 1 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होती ती 3.
पहिलं षटक चालू असताना अमरदीप धवली संघाची धावसंख्या ती 3. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. शुभम सकपाळ यांच्याकडून 200 रुपये प्रति षटकार, तसेच सचिन मोरे यांच्याकडून 500 रुपये. आणि या दरम्यान षटकार मारायचा प्रयत्न होता, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत त्या संदेशांचा. पहिला आदरा बसतोय अमरदीप धवली. जगळून ठेवले फलंदाजांना. 4 चेंडू झालेले आहेत, 5 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या आहे ती 3. एक गडी बाद 3. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि आज सुरेख ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. एक धाव घेतलेली आहे. एका धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 4. जिंकण्यासाठी 6 चेंडू 21 धावांची गरज. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 4च धावा धाफलकावरती आहेत आणि जिथे 25 करायच्या होत्या तिथे मात्र 21ची आवश्यकता आहे. 6 चेंडू 21 धावा. हे पहिलं षटक संदेश जाधव याचं, जिथे मात्र संदेशला माघार घ्यावी लागली. बॅट्समन संदेश चाळके याला आणि या षटकामध्ये खूप कमी धावा आल्या. जवळपास सरासरी एवढी अधिक देखील नव्हती. प्रति षटकामागे विचार केला तर तब्बल 12 धावीची आवश्यकता होती. एक षटक 13 धावेचं बनवायचं होतं आणि पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा आल्या आणि आता जवळपास +8 रन्स वाढलेत. कारण की मायनस जिथे झाला पहिल्या षटकामध्ये हा अमरदीप धवली ब संघ आणि तिथे मात्र नक्कीच एक मोठा संघ आहे. केदारेश्वर पिंपरी हा संघ एक ताकदवान गोलंदाजी आहे. परंतु कधी कधी असं समीकरण बनतं की विपक्षांना आपण जास्त बलिष्ठ समजून बसतो आणि तिथे मात्र आपली स्वतःची ताकद कमी करतो आणि त्याच प्रकारचं काहीसं समीकरण झालेलं दिसतंय. मात्र मैदानामध्ये पहा, क्रीजमध्ये सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. माहिती आहे एक हुकमी एक आपल्याकडे देखील आहे. एकच आहे आपल्याकडे तुरुपाचं पान, मात्र त्याच्यावरती पूर्णपणे निर्भर राहण्याचा इथे मात्र वापर केलाय मैदानामध्ये. ऋषिकेश चाळकेला स्ट्रायकर यांकडे आणलाय. एकच तुरुपाचं पान आहे, जर चालेल तर वाट लावेल. ऋषिकेश चाळके ऑन स्ट्राईक आहे. या फलंदाजावरती आता 5 चेंडू हातामध्ये 20 धावेची आवश्यकता. मागील मॅचमध्ये विनायक जाधव आपल्याला मॅच विनर मिळाला होता. या मॅचमध्ये वेगळं काही मिळू शकतं. क्रिकेट इज अनसर्टंट आहे, काही येऊ शकत नाही, निश्चित नाही आहे. इथे मात्र आता विपक्षांना संधी आहे. 20 धावा, 5 चेंडू आणि 20 धावा. गणेश जाधव ऑन दी मार्क, राईट हँड. पहिला चेंडू बाहेर खूप टाकला आणि त्यावरती नो बॉलचा इशारा पंचांचा. यस सेन्स पहा किती तीक्ष्ण नजरा ठेवून आहेत. आपल्याला देखील मैदानामध्ये काय चाललंय ते थोडं उशिरा समजतं. फलंदाजाला माहिती होतं यस पंचांनी कॉल दिला होता, यस नो बॉल आहे. याच्यावरती धाव घेणं महत्त्वाचं आहे कारण की आता इथून धावा खूप महत्त्वाचे आहे. थोडंसं आव्हान सोपं झालं आहे. इथून धाव फलकावरती आपण पाहू शकता रन्स टोटल झालेत 7 आणि इथून देखील 18 धावेची आवश्यकता आणि हातामध्ये 5 चेंडू. फ्री हिटची संधी आहे, मात्र निखिल चाळके या चेंडूवरती काय घडवून आणतोय पाहणं आवश्यक असणार आहे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. निखिल चाळके यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला पायचर. इथे मात्र बेल्स नक्कीच उडवल्या गणेश जाधव याने अगोदर आणि निखिल चाळकेला परतीचा रास्ता पकडावा लागतोय. यावेळेला नक्कीच मी ऋषिकेश चाळकेसाठी एक गोष्ट बोलेल. इथे मात्र एकट्याला झुंज द्यायची आहे. नक्कीच कोशिश त्याला करत राहावी लागणार आहे कारण की
इथून मात्र जर प्रयत्न थांबले तर पूर्ण संघ थांबणार है। हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो। अगर हार जाओ जिंदगी में सब कुछ, लेकिन जिंदगी के उस राह पर पहुंचने पर आपको उम्मीद का वो तीर जिंदा रखना है जो आपको जीत दिखा सकता है। आणि इथे तीर तो शोधावा लागणार आहे, जिवंत ठेवावा लागणार आहे। अशा प्रति चेंडू प्रयत्न जरूर करतोय, प्रयत्न परी परमेश्वर म्हटलं जातं। हिम्मत आहे मर्दा, मदत आहे खुदा। इथे मात्र हिम्मत केली आहे, पाहायचं यश कोणाला मिळणार आहे या मॅच मध्ये। पुलरल्यांचा चेंडू मनगटी ताकद वापरली आहे, चेंडूला पाठवलंय सीमा रेखा पार, येतोय षटकार। च्या मदतीने इक्वेशन 3 बॉल्स रिमेनिंग आहेत, 12 धावेची आवश्यकता, 2 लॉफ्टेड हिट शोधायचे आहेत। ऋषिकेश साळकेने आता मात्र 3 चेंडू हातामध्ये, 12 धावेची आवश्यकता। नक्कीच हेच रेट आता पाहू शकताय, बाउंड्रीची जर हॅट्रिक झाली तर अशोकजी महाराज यांच्या माध्यमातून 1000 रुपीज आणि सिक्सर आला या 700 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। कॅश प्राइज सचिनजी मोरे यांचं 500 रुपयाचं आणि त्याचबरोबर शुभमजी सकपाळ यांचं मात्र इथून 2 लॉफ्टेड हिट। पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, तोच मनसुबा आखला होता आणि आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता। या सिच्युएशन मध्ये नक्कीच लढाई 2 प्रकारची असते, एक अन्याविरुद्धची असते, लागोपाठ एक आपल्या दुर्लभ फलंदाजांना सुवर्ण संधी आहे। आपण जर लागोपाठ 2 षटकार मारले तर माझ्याकडून तुम्हाला 2000 रुपये मिळतील। आपल्याला जिंकण्यासाठी सुद्धा तेवढं गरजेचेच आहेत, परंतु 2000चं पारितोषिक सुद्धा आपल्याला मिळेलच। येस, कॅश प्राइज बरंच आहे, मात्र इथे ऋषिकेश याच्यावरती दबाव वाढला। या सिच्युएशनला त्याने 1 षटकार आणला होता, मात्र इथून पुढची वाटचाल कठीण नाहीये आणि ही कठीण नाहीये, कारण की जेवढा मोठा कठीण विजय असेल, जेवढा मोठ्या संघर्षातून मोठा विजय असेल, खऱ्या अर्थानं तेवढं मोठं नाव राजे होणार आहे वलवण नाणेफेकीसाठी या, राजे वलवण, राजे आराव। यस, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मात्र इथे पाहू शकता अगदी इनफिल्ड मध्ये बॅक साईडला या चेंडू बरोबर जवळपास या सामन्यामध्ये कब्जा करताना क्लोजिंगला आहे सामना, पूर्णपणे एंड करायच्या दिशेने। लास्ट बॉल रिमेनिंग आहे, एका दुसरी धोक्याची घटना मी म्हणेल ती मात्र कमबॅक करू देऊ शकते पुन्हा एकदा अमरदीप दौली ब संघाला। अन्यथा पूर्णपणे रस्ते बंद केलेत, पूर्णपणे दरवाजे बंद केलेत, आतमध्ये एंट्री नाही आहे मॅचमध्ये। या टुर्नामेंटमध्ये आव्हान संपुष्टात येते या चेंडूच्या बरोबरीने आपला विजय प्रस्थापित करताना केदारेश्वर पिंपरी अ संघ। अभिनंदन आहे, मी विनंती करेल राजे आराव संघ आपला कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा। धन्यवाद। क्वार्टर फायनलचा सामना अगदीच एकाकी अशी लढत या ठिकाणी आपण बघितली। आता अत्यंत आजच्या दिवसामधला हा महत्त्वाचा सामना आणि मी संतोष सकपाळ आणि सुरेश शिंदे